करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाहीये. पण प्रत्यक्षात आपण विचार केला, गैरसमज तेव्हाच होतात जेव्हा आपल्याला समज असते तरी आपण न समजता. बघा, प्रत्यक्षपणे विनाकारण का होत असतं, गैरसमज होत असतं. आणि एकदा गैरसमज झालं की त्याचं आपण टेन्शन घेत बसतो. समर्थ म्हणाले, ज्यांची सुरुवातच इमानदारी, कष्टाने आणि शून्यापासून होत असते ना, त्यांना हरण्याची, घाबरण्याची भीतीच अजिबात नसते. कारण का, ज्यांच्याजवळ पैसा नसतो त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं असतं, कष्टाने मेहनतीने नाव कमावलेलं असतं. त्यांना भीती अजिबात का वाटत नाहीये, कारण त्यांच्याकडे प्रथमतः काहीच नव्हतं, त्यांनी साध्य केलं, प्राप्त केलं. परंतु आपल्याकडे जी वस्तू असताना, आपल्याकडे पैसे असताना, जर आपल्याकडचे पैसे संपले, आपण कष्टाने मेहनतीने कमावलेले नसतील, तर आपल्याला भीती वाटते की आता उद्या काय करायचं, उद्याचा दिवस कसा घालवायचा. म्हणून त्यांना प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, सर्व गोष्टी आपोआप मिळत असतात. आता आपल्याला पाहायचं आहे. समर्थ म्हणाले, आपल्याला किती लोक ओळखतात. आपले शेजारी पाजारी असतील, आपले नातेवाईक असतील, आपले मित्रमैत्रिणी असतात, याला महत्त्व नाही आहे. पण तर ते का आपल्याला ओळखतात याला महत्त्व आहे. आपण शेजारी आहोत म्हणून ते शेजारची लोक आपल्याला ओळखतात. आपले नातेवाईक आहेत, बरोबर की नाही, म्हणून ते नातं आहे म्हणून आपल्याला ओळखतात. नाही आहे. तू काय या जगामध्ये, बघा, जन्माला येऊन काय प्राप्त केलेलं आहेस, कशा प्रकारे तू नाव कमावलेलं आहेस, असं कोणतं कार्य केलं आहे जेणेकरून प्रत्यक्ष तुला ती लोक ओळखत आहेत. समर्थ म्हणाले, भाग तर प्रत्यक्षपणे गैरसमजाचा दिलेला आहे. गैरसमज तेव्हाच होतं जेव्हा आपण प्रत्यक्ष जर पाहायला गेलं, लोक जे बोलत असतात ते आपण ऐकत बसतो. आणि त्यामुळे काय होतं, अर्धवट माहिती ऐकल्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा गैरसमज होत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, स्वकष्टाने सुरुवात कर, कोणाकडे हात पसरवू नकोस. करायची असेल सुरुवात तर शून्यापासून कर. कोणाच्या दबावाखाली काम करू नकोस. मग तुला तुझ्या आयुष्यात हारण्याची सुद्धा भीती वाटणार नाही, घाबरण्याची सुद्धा, बघा, भीती वाटणार नाही. कारण तू स्वकष्टाने मेहनत केलेली आहेस, स्वकष्टाने तुझं साम्राज्य तुम्ही निर्माण केलेलं आहेस. अहो, जीवनात यश मिळवताना यशोमार्गाची निवड महत्त्वाची असते. आपण जीवनात प्रवास करतो, बरोबर आहे, आपल्या वाटेला अपयश येतील हेच आपण पाहतो. अहो, अपयश येणारच आहेत, परंतु आपल्याला यशाचा टप्पा गाठण्यासाठी यशाचं ध्येय आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. आपण एखादी मॅच खेळत असताना, बघा, मैदानामध्ये आपण खेळतो की नाही, नक्कीच, तेव्हा समोरचे, बघा,
समोरची जी टीम असते त्यांनी आपल्याला आव्हान केलेलं असतं की तुम्हाला 6 ओव्हरीमध्ये एवढे रन्स बनवायचे. आता आपल्याला माहिती आहे की एवढे रन्स त्यांनी मारलेले आहेत, धावा त्यांनी एवढे केलेले आहेत. अगोदरच जर आपण असं ठरवलं की बाबा आपली टीम जिंकणार नाही आहे, मग काय झालं? दडपण आला, दबाव आला, भीती आली, घाबरटपण आला. पण कार्याला तयार होणं, तुझ्यातला जो गैरसमज आहे ना तो प्रथमतः बाहेर काढ आणि उत्कृष्टपणे तिथे खेळण्याची बघा हिंमत ठेव. म्हणून विचार करा. प्रत्यक्षात समज जर कमी असेल ना तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही आहे. प्रामाणिक असावं लागतं. सोबतच स्वतःच्या विचारासोबत सुद्धा लोकांचे विचार आपण ऐकत आलो, परंतु स्वतःचे विचार कधी ऐकणार? स्वतःचं मन काय बोलतोय, कशा प्रकारे बोलत आहे ते जाणून घे. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या या जीवनात, आपल्या या आयुष्यात प्रामाणिकपणाने जीवन जगता आलं पाहिजे. बघा, डोळे बंद केले म्हणून संकट निघून जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही आहे. कसा भाग दिलेला आहे? डोळे बंद केले, आलेले संकट दूर निघून जाईल का? नाही ना. विचार करा. आपल्याला त्या संकटाला सामोरं जायचंच आहे. घाबरण्याचं कारण नाही आहे, भीतीचं. बघा, भीती बाळगून अजिबात घरात बसायचं नाही आहे. ते संकट आल्याशिवाय डोळे उघडणार नाही आहे. जेव्हा तू त्या संकटांना सामोरं जाशील तोपर्यंत तुला कशा प्रकारे उभं राहायचं आहे ते कळणार नाही आहे. म्हणून विचार जर केला ना तर प्रत्यक्षात ज्ञानी किंवा अज्ञानी माणसाला समजावून सांगता येतं, परंतु गर्विष्ठ माणसाला फक्त वेळच समजावून सांगू शकते. कोणी आपलं ऐकणारं असतं तर कोणी न ऐकणारं सुद्धा असतं. पण आपण सांगण्याचं कर्तव्य करतो. परंतु माणसांमध्ये सुद्धा फरक आहे. कोणी व्यक्ती साधी असते, कोणी व्यक्ती बघा गर्विष्ठ असते. आता त्या गर्विष्ठ व्यक्तीला जर आपण सांगायला गेलो तर ते ऐकून घेईल का हो? नाही ऐकून घेणार. कारण का? त्याच्यातला मीपणा, त्याच्यातला अभिमान, त्याच्यातला गर्विष्ठपणा जागा झालेला आहे. पण प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, जी गर्विष्ठ व्यक्ती असते त्या व्यक्तीला फक्त आणि फक्त वेळच समजावू शकते. बाकीच्या ज्ञानी माणसांना, अज्ञानी माणसांना आपण गरीब असतील, श्रीमंत असतील, त्यांना आपण सांगू शकतो. म्हणून समर्थ म्हणे, कुटुंबासाठी कष्ट करणं, कष्ट करून बघा प्रत्यक्षात आपलं संपूर्णपणे घरदार सांभाळणं मोठी गोष्ट नाही आहे. पण त्या कुटुंबासोबत कष्टाची भाकरी, कष्टाने कमावलेली बघा उत्तम प्रकारे आपण सर्वजण कष्ट करत असतो, मेहनत करत असतो. पण जर सकाळचं जेवण असेल किंवा रात्रीचं जेवण असेल, जर तुम्ही सोबत बसून, एकत्र बसून जर खात नसाल तर आनंद वाटेल का हो? किती जरी तुमच्याकडे पैसा असला, परंतु जर एकत्र राहून, एकत्र बसून जेवण करत नसाल तर त्याला मजा नाही आहे. मजा तेव्हाच येते. अर्धी भाकरी जरी असली ना तरी बघा प्रत्यक्षात आपलं कुटुंब सोबत खाते.
यातला खरा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून कमावलेली भाकरी कुटुंबासोबत एकत्र बसून खाणं सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे. आता प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, का आजचा भाग आपल्याला समर्थांनी असा प्राप्त करून दिलेला आहे, कारण आता प्रत्येकाची वेळ जर पाहायला गेलो तर कुणासाठी नाही आहे आणि कुणासाठी देतासुद्धा येत नाही आहे. प्रत्येकजण स्वतःच्या वेळेसोबत बघा प्रत्यक्षासोबत जीवन जगत आहे. वाईट दिवस आल्यावर खचून जाऊ नका. प्रत्येकाचे दिवस बदलतात, बरोबर आहे. आज चांगला दिवस असेल तर उद्या वाईट दिवस येईलच. आणि चांगला दिवस आल्यावर बघा तुझ्यामध्ये गर्विष्ठपणा, अभिमान आणू नकोस, कारण दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात, बरोबर की नाही. त्या दिवसाचं प्रत्यक्षात पुरेपूर वापर करता आला पाहिजे. संधी उत्तम प्रकारे बघा न गमावता संधीचं सोनं करता आलं पाहिजे. वाईट दिवस आलं म्हणून कोणाला दोष द्यायचं आणि चांगले दिवस आले की मीपणा म्हणून राहायचं, तसं होत नाही आहे. समर्थ म्हणाले, प्रत्येक चांगल्या विचारांची पहिल्यांदा चेष्टाच होते. कारण तुम्ही जेव्हा चांगलं कष्ट कराल, मेहनत कराल, एखादं चांगलं कार्य कराल, त्यावेळी आजूबाजूची लोक, तुमच्या नातेवाईकांमधली काही लोक तुम्हाला प्रथमतः विरोधसुद्धा करतील, चेष्टा करतील. परंतु तुम्ही जेव्हा ते यशस्वीरित्या पूर्ण कार्य कराल आणि त्या कार्यामध्ये तुमचं नाव निघेल, नाव चमकेल, तेव्हा तीच लोक तुमचा स्वीकार करतील. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, जी लोक आत्तापर्यंत चेष्टा करत आलेली आहेत, विरोध करत आलेली आहेत, त्या विरोधावर, त्या चेष्टेवर आपण कार्य करत राहिलं पाहिजे. त्यांच्याशी बोलत असताना त्यांना त्यांचं उत्तर तुमच्या कार्याने दिलं पाहिजे. देण्यासाठी दान आहेत, घेण्यासाठी ज्ञान आहेत, परंतु त्यागासाठी अभिमान हा सर्वात ठरत असतो. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येकाला संधी आलेली आहे, संधीचं सोनं करता आलं पाहिजे. जीवनातील सर्वात चांगला वेळ तोच असतो जो प्रत्यक्षपणे वेळ आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहतो. कठीण प्रसंगी आपण वेळ सतत पाहत असतो, परंतु चांगल्या वेळेला बघा, ज्या वेळेला आपल्या वाटेला वाईट दिवस येतात, खराब दिवस येतात, त्यावेळेला आपलं लक्ष फक्त घड्याळाकडे असतं. परंतु ज्या वेळेला चांगले दिवस येतात ना, त्यावेळेला आपल्याला कसा दिवस निघून गेला, कशी रात्र निघून गेली कळतसुद्धा नाही आहे. म्हणून वेळेलासुद्धा महत्त्व द्या आणि वेळेतच कार्य पूर्ण करा. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा ना, साथ देऊन विश्वास निर्माण करा. एखाद्याला शब्द देता आणि त्या शब्दाला तुम्ही पुरेपूर बघा तिथे तुम्ही हजर राहत नाही, मग जर तुम्ही तिथे राहिला नाहीत तर समोरची व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवेल का? ज्या वेळेला वेदना होत असतात त्यावेळेला संवेदनाची गरज असते, परंतु ती वेदना कमी करण्यासाठी आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे समज असणं गरजेचं आहे. कुठलंही मलम लावणं गरजेचं नाही आहे. त्या विचारांवर आपलं मन आणि आपली बुद्धी कायमस्वरूपी असली पाहिजे, जेणेकरून दुसऱ्यांचं मन दुखावणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.